नारायण नारायण. देवादिदेव इंद्रदेव यांना नारद मुनींचा सादर प्रणाम. सांगा मुनीवर भूतलावावरील वार्ता. थोडा संयम ठेवा देवा. सविस्तर वृत्तांत देतो तुम्हाला भूलोकीचा. द्या लवकर. वृत्तांत ऐकण्यासाठी आमचे कान आसुरलेले आहेत. जरा त्यांना आवर घाला इंद्रदेवा. आता सारं काही ऐकल्यानंतर आपले कान आसुरलेले आहेत ते कोमात जाणार आहेत. अशी कोणती वार्ता घेऊन आला आहात तुम्ही भूलोकावरून? पुष्पा है हम पुष्पा, झुकेगा नहीं साला. पुष्पा 2. पागल समझा क्या हमको? हम तो दुनिया का राजा है. नाम है पुष्पा. अरे नारद मुनींना भूताने झपाटलं की काय? मला तीच शंका यायला लागली बाबा. मुनीवर हे काय बोलताय तुम्ही? काय झालं तुम्हाला? अहो देवा, पुष्पा 2 ने अक्षरशः एका मानवाचा बळी घेतला. एवढी तुफान गर्दी आहे त्या चित्रपटाला. कोटीने रुपये कमवत आहे तो. आम्हाला सुद्धा तिकीट ब्लॅकने विकत घ्यावे लागले. एवढा हाऊसफुल सुरू आहे. अर्थात तुम्ही लाच दिली. दिली नाही, द्यावी लागली. बरं ते जाऊ द्या. प्रेमाबद्दल मानवांमध्ये काय भावना आहे एकमेकाबद्दल ते सांगा. तळमळ माझ्या जीवाची देवा तुला र कळू दे. तळमळ माझ्या जीवाची देवा तुला र कळू दे. मी आझाद केलेल्या पाखराला लय सुख मिळू दे. मी आझाद केलेल्या पाखराला लय सुख मिळू दे. म्हणजेच विश्वासघात. होय देवा, कधी मुलगी तर कधी मुलगा धोका देतात एकमेकांना. आणि हे सारं मोबाईलमुळे होत आहे. माणसातल्या भावना मरून गेल्यात. सारं काही बेगडी खेळ सुरू आहेत बावल्यांप्रमाणे. तरुणांची काय अवस्था आहे. आत्ताचा तरुण भांडे घासायला तयार आहे. हवं ते करायला तयार आहे. मुलीला राणीसारखे ठेवायला तयार आहे. पण कोणी मुलगी देत नाही. सगळं मापच बिघडलंय देवा. लग्नाला मुलगी मिळत नाही म्हणून मुलं दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन बनताय. काही तर चक्क जीवन यात्रा संपवून आपल्या स्वर्गात येत आहेत. प्रत्येकाचा हिशोब ठेवता ठेवता आता माझ्या नाकीनव आले आहेत. सर्वीकडे सावळा गोंधळ सुरू आहे. काय करावं, कुठे कसा हिशोब ठेवा हेच मला कळत नाही. काय बोलताय काय चित्रगुप्तजी? हे तर अवघड झालंय. आता काय करणार इंद्रदेवा, तुम्हीच सांगा. बरं, राजकारणाबद्दल काय परिस्थिती आहे मुनीवर ते सांगा. नारायण नारायण. पुन्हा येईल पुन्हा येईल असं म्हणणारा पुन्हा आलाय. खुर्शीत विराजमान झालाय. लाडक्या बहिणीही खुश झाल्याय. कारण 1500चे 2100 होणार. मात्र महागाई थोडी स्थिरच आहे. उद्या काय होईल सांगता येत नाही. अशी अवस्था राजकारणाची आहे. बोला नारदजी, काय खुशाली आणली भूतलावरून? सर्वप्रथम मला तुम्ही कलाक्षेत्रासंदर्भात सांगा. नारायण नारायण. महाराज, हल्ली ग्रामीण भागातील ओपन थिएटर सर्व बंद झालीत. उरली फक्त मॉलमधली डॉल्बी थिएटर. नोकरदार सुट्टीच्या दिवशी मौज मजा करायला जातात म्हणून मराठीत दर्जेदार चित्रपट येत नाहीत. मोबाईलमुळे मोठे मोठे स्टार मोबाईलवर यूट्यूबवर आलेत. जो तो प्रसिद्धीच्या मागे आहे. माणसातला माणूस मरून गेला. पार त्याच्यातला गारवा आटून गेला. मायेला आता पृथ्वीवर किंमतच नाही आहे. जो तो प्रेमाच्या शोधात फिरतोय पण प्रेम त्याला कुठेच भेटत नाही. कलेमुळे जी नाळ होती
प्रेमाची व भावनेची ती पूर्ण तुटून गेली. नारूराव आपलं बरं आहे बुवा. इथं तरी आपल्याला दरबारामध्ये पर्यांचा नाच बघायला मिळतो. मज्जा येते बुवा. खरंच तो पण रिअल डान्स मदमस्त होऊन जातो बुवा आपण बघून. आपल्यासारखी मज्जा नाही बुवा कोणाची. भक्तगणांबद्दल काय परिस्थिती आहे नारद मुनी? नारायण नारायण. भक्ती आंधळी झाली, श्रद्धा पांगळी, आणि आता ऊत आलाय तो देखाव्याला आणि पैशाच्या बाजाराला. खूप भाविक आहेत पण सगळं बेगडी चाललंय. भक्ती खूप झाली आहे पण भक्त मुळात देव सांगतात त्या धर्माचरणात कमी पडताय. जो तो पैशामागे धावू लागला आहे. खूप थोडे भक्त आहे की ज्यांची आपल्यावर श्रद्धा आहे. बाकी फक्त एक सहल म्हणून तीर्थस्थळांवर जातात. सर्वीकडे पैशाचा बाजार चाललाय, नुसता बाजार. जीवनातला खरा आनंद भक्तीमध्ये आणि आत्मसुखामध्ये आहे हेच माणूस विसरून गेलाय. आणि जो तो स्वार्थाच्या आणि पैशाच्या मागे लागलाय. वासना नंगा नाच करू लागल्या आहेत. अबला मुली, बालमुली, स्त्रियांवर नको तिथं नको तेव्हा अत्याचार होत आहेत. आणि माणूस हा वासनेने आंधळा झाला आहे. बरं झालं रंभे आपण पृथ्वीवर नाही तर आपले बी 12 वाजले असते. खरं आहे तुझं. इथं आपल्याला इंद्र दरबारात मान सन्मान प्रतिष्ठा आहे. कुण्या देवाने आपल्याकडे वाईट नजरेने पाहिले तरी त्याला शिक्षा व शाप मिळतो. त्याच्यामुळे खरंच आपण नशीबवाले आहोत. पुढचा जन्म पण आपण इथंच घेऊ. अगं वेडी आहेस का तू? आपण स्वर्गातच आहोत. जन्म मृत्यूच्या पलीकडे आहोत आपण. खूप भाग्यशाली आहोत आपण. नारद मुनी हे सारं ऐकून आमचं काळीज पार गार झालंय. आता शिवांनाच काहीतरी करावं लागणार. नारायण नारायण. त्याच्यापेक्षाही आदिशक्तीच क्रोधित झाल्या आहे. लवकरच त्या प्रलय आणतील पृथ्वीवर यात शंका नाही. जो स्वतःशी प्रामाणिक राहील तोच जिवंत राहील आणि खऱ्या प्रेमाचा आनंद घेईल. नाहीतर जीवनाला मुकेल. जिवंत असूनही तो मेल्याचे जीवन जगेल.